मानते मी असं दे पत्रकार बंधूचं मी आभार मानते की त्यांनी एक जागृत नागरिक म्हणून आज मला वाटते कचरे काका इतिहासात पहिलं हे झालं असेल की लाईव्ह आपण भ्रष्टाचाराविरोधात गावात आवाज उठवते। एक जागरूक नागरिकचे हे चिन्ह दिसतात, त्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानते आणि व्यासपीठावर पण जे मान्यवर बसलात त्यांचाही आभार मानते की त्यांनी एक जागरूक नागरिकचं कर्तव्य एकदम काटेकोरपणे पालन करून त्यांनी ते पार पाडले। भ्रष्टाचाराविरोधात आता आवाज उठवलेच तर भरपूर मुद्दे 1900 ज्या वेळेपासून आम्ही 2017 पासून निवडून जे आले त्यावेळेपासून आत्तापर्यंत जरी बघितलंय तर त्यात थोडंसं कोट्यावधी पैसे येते। आता काय 14 व 15 वित्त आयोग आपल्याला लागू झालंय, त्यामुळे भरपूर पैसा आपल्या ग्रामपंचायतीला थेट निधी आपल्याला प्राप्त होते। त्यात भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार आम्हालाही ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्या वेळेला काम करतोय आणि ह्या अडचणी आम्हालाही येतात की भ्रष्टाचाराविरोधात ज्या वेळेला आम्ही माहिती मागतोय त्यावेळेला ग्रामसेवक आम्हाला समाधानपूर्वक माहिती आम्हाला पुरवतच नाही। पण मेन मुद्दे आता माझे सहकार्य मित्र श्रीकांत सर किंवा बाळगुंदादांनी आता मांडलं तुमच्यासमोर, ह्या मुद्द्यावर भरपूर भ्रष्टाचार झाला आहे। शालेय अंगणवाडी डिजिटलमध्ये तरी आपल्या अंगणवाडी जर तुम्ही सर्वे केला पत्रकार बंधूंनी किंवा नागरिकांनी, त्यात अंगणवाडी डिजिटल आपल्याला एक डिजिटल अंगणवाडी म्हणजे काय हे त्यांना माहीत आहे की नाही मला माहीत नाही आहे, कारण एक ही अंगणवाडी आपली डिजिटल नाही आहे। अंगणवाडी बांधण्यासाठी मंजुरी करून ज्या अंगणवाडीचे झाल्यात ते अंगणवाड्या बांधल्या नाही तर डिजिटल कुठल्या। परत तुम्हाला सांगतो बाल उद्यान जे तयार करणं आहे त्याच्यासाठी पैसे 3 ते 4 वेळा पैसे 2 ते 3 वेळा पैसे उचललात, पण आपल्याला निदर्शनास येते की आपल्या गावात एकही बाल उद्यान आहे, मुलांना खेळायला करायला एखादी बाग किंवा बाल उद्यान आहे, तलाव दुरुस्ती करण्यासाठी 3 वेळा पैसे उचललात। आमच्याकडे पुरावा सहित आहे 3 वेळा तलाव दुरुस्ती करण्यासाठी पैसे उचललात। फक्त संरक्षण भिंत किती बांधलात त्यांनी तुम्ही जाऊन बघितलं तर तुमच्या निर्देशनात येईल। अशा अनेक घडामोडी आहेत किंवा अशा अनेक प्रकार आहेत की ज्यात भ्रष्टाचार आले आणि त्यात भरपूर प्रमाणात पैसे उचलल्यात। आकडा देताना त्यांनी आता एखादा खर्च लिहिताना त्यांनी आकडा देताना असं लिहितात 5 लाख म्हणजे आपल्याला लई वाटते म्हणून त्यांनी काय करतात 4 लाख 99 अशा प्रमाणात त्यांनी आकडा आपल्या निर्देशनात आणून देतात आणि ह्यात भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे। आपण ह्याची सखोल चौकशी करावी आणि तुम्ही लोकांना जागृत म्हणजे मीडिया थ्रू लोक फास्ट प्रमाणात जागरूक होतील, त्यामुळे तुम्ही सहकार्य करून लोकांमध्ये जागृती निर्माण करावी अशी मी इच्छा जाहीर करतो।